कादंबरी छावा. वाचक भारती डहाळे. पान क्रमांक 121 ते 129. राजांनी कर्माजी बरोबर मिर्झा राजाला थैली पाठवली होती. 2 किल्ले देऊ करून तहासाठी हात पुढे केले होते. आदिलशाहीच्या विजापूरवर चाल घेतल्यास मिर्झा राजाला ससैन्य मदत करू असे सुचविले होते. हर तऱ्हेचा डाव राजे राजपुतावर टाकू बघत होते. मध्यंतरी कुडतोजी गुजरांनी मिर्झा राजाच्या गोटात घुसून त्याच्यावर नंग्या हत्याराची चाल करून बघितली होती, पण कुडतोजी पकडले गेले होते. मिर्झा राजाने त्यांना एक घोडा व तलवार पेश करून मुद्दाम इतमामाने सोडून दिले होते. राजांना डिवचण्याची एकही संधी कावेबाज मिर्झा राजा वाया जाऊ देत नव्हता. पुरंदरच्या वेढ्यातील माणसे उचलून त्याने राजांचा मुलूक जाळण्या लुटण्यासाठी फेकली होती. रात्री बेरात्री ते घोडेस्वार मशाली नाचवीत थेट राजगडाच्या पायथ्याने दौडत होते. मिर्झा राजांच्या गोटातून परत आलेल्या कर्माजीला बाळाजी आवजीने राजांच्या समोर पेश केले. कर्माजीचा चेहरा पार पडला होता. मुजरा करून त्याने कमरेला लटकवलेली मिर्झा राजाची थैली राजांच्या हातात दिली. राजांनी ती बाळाजींच्या हाती दिली. बाळाजी चिटणीस मिर्झा राजाचे पत्र वाचू लागले. आमची शाही फौज आसमानातील ताऱ्यांप्रमाणे असंख्य आहे. तुझा पहाडखायांचा मुलूक तिला अजिंक्य नाही. आमच्या घोड्याच्या टापांखाली कुठलाही मुलूक तसनस होऊन जाईल. जीवाची खैर असेल तर बादशाही चाकरी पत्करून शरण ये. असे न करशील तर आपल्याच हातानं तू आपली आणि आपल्या रियायाची खराबी करून घेशील. मिर्झा राजाला पाहिजे होती राजांची संपूर्ण शरणागत. ते पत्र ऐकत असताना राजे सुन्न बधीर झाले. राजपुताच्या गोटात 2 फार खराब गोष्टी कानावर पडल्या. सरकार समोर उभा असलेला कर्माजी म्हणाला, बोल, आता सगळं खराबच समोर वाढून ठेवलं आहे. राजे म्हणाले, पुरंदरच्या सफेद बुरुजासमोर दिलेरनं लाकडी धमधमे उभे करून तोफांची मारगिरी जारी केले. त्या धमधम्यावरून आलेला एक तोफगोळा सफेद बुरुजाच्या बारूद कोठारात पडला. कोठाराच्या भडक्यानं चिरेबंद सफेद बुरुज आसमानात उडाला. त्यावरच्या 80 धारकऱ्यांच्या डोळ्याचं पातं लवायच्या आत नुसत्या ठिकऱ्या उडाल्या धनी. त्यांच्या तुटक्या हात पायांचा पाऊसच पाऊस माचीवर कोसळला. किल्लेदारानं ते पडलेले हातपायच गोळा करून सगळ्यांना एकदमच आगीन टाक दिला. आणि काय कर्माजी, बोल, गड पडला काय? नाही, गड नाही, पण एक छातीचा गडी पडला. काल दिलेरनं गडावर 5000 पठाणांनिशी सुलतान ढवा केला. तो मोडून काढण्यासाठी सर दरवाजा उघडून 700 रामोशी महार धारकरी पाठीशी घेऊन मुरारबाजी त्याच्यावर तुटून पडले. दोन्ही हातात पट्टे चढवून मुरारबाजी विजेच्या लोळासारखे गड उतरंडीवरून दिलेरवर कोसळले. हातघाईची हत्यारमार झाली. हाणा, मारा, हर 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 महादेव असं ओरडत मुरार राऊत चढत्या उन्हात तळपणारे दोन्ही पट्टे हाताने फिरवित होते. भरल्या शिवारातील कणसं कापावीत तसे पठाणी हशम कापून काढीत होते. फार जोरावर जंग झाला. एका टेकाडावर उभा असलेला दिलेरखान पठाण आपल्या ओठांवर हाताची बोटं ठेवून मुरार राऊच्या हातातील तळपत्या पट्ट्याचं कडं बघून म्हणाला, या अल्लाह, अरे तू कैसा सूरमा सिपाही खुदा ने पैदा किया. आदिल जाह के कदमों पर आ, माले माल कर देंगे. खिनभर पट्टे थांबवून त्याच्याकडे पेटल्या डोळ्यांनी बघत घाम थबथबल्या मुद्रेचे मुरार राऊत तिरस्कारानं पचकन थुंकले. ये तो शिवाजी राजे यांचा इनामबंद शिलेदार हाये. तुझा कौल घेतो की काय? असं मोठ्यानं गरजत ते सीधे दिलेरच्या रोखानच हत्यार चालवीत पुढे चालून गेले. कुणीतरी फेकलेला एक सरसरता बाण आला आणि कचकन त्यांच्या गळ्यात आरपार रुतला. रक्ताची फव्वारती चिळकांडी उमळली. आई आंबे म्हणून मुरार राऊ क्षणभर कळवळले आणि गळ्यात रुतता बाण तसाच घेऊन हत्यार मारत तसेच 10 हात पठाणी गर्दीत पुढे घुसले. गळ्यातल्या बाणानं त्यांना हर हर महादेव ओरडता आलं नाही. 10 हात पुढे घुसलेल्या मुरारबाजींनी निकरानं मिळतील तेवढे पठाण गड उतरंडीवर लोळविले आणि मुरारबाजी कोसळले. उतरंडीवर त्यांनी 4-5 पलट्या खाल्ल्या. त्यामुळे गळ्यातला बाण भुईला थडकून जखम फुटली.
उताणे पडलेले मुरारराव देशपांडे गडावरच्या निशाणाकडे भरल्या डोळ्यांनी बघत साहेब कामावर खर्ची पडले. किल्लेदारानं काल त्यांच्या देहाला गडावर अग्नी दिला. सरकार मारत्या समशेरीचे मुरारबाजी कामी आले. आता पुरंदर टिकणं मुश्किल आहे. ती गैरखबर सांगताना कर्माजीच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. कर्माजीचे बोलणे ऐकताना संभाजी राजांच्या मनात दोन विचित्र गोष्टींची सरभेसळ झाली होती. म्हाताऱ्या हैबतबाची थरथरती मावळ बोली त्यांच्या मनात फिरत होती. राजा, तू तर जगदंबेच्या दंडातला ताईत आहेस, ताईत. आणि त्यांच्या डोळ्यासमोर मात्र उभे होते ते गळ्यात रुपता बाण घेऊन पट्टे चालवीत पुढे जाणारे, तुझा कौल घेतो की काय म्हणणारे रक्ताळलेले मुरारराव. रघुनाथपंत कोरड्यांची पालखी राजगडाच्या पाली दरवाजातून बाहेर पडली. त्यांच्या हातात राजांनी मिर्झा राजाला दिलेली संपूर्ण शरणागतीचा खलिता असलेली लाल फासबंदाची थैली होती. पालखीला संरक्षण देत 10 हत्यारबंद धारकरी मिर्झाच्या गोटाकडे चालले. पंत हेजीब म्हणून राजांचा निर्वाणीचा खलिता घेऊन रजपुताच्या गोटाकडे चालले. राजे रजपुताशी शरणागतीचा सुलूक करता आहेत ही बातमी वाऱ्यासारखी गडभर पसरली होती. संभाजी राजांना सुलूक म्हणजे काय ते नीट कळेना. आपल्या महालातून ते राजांच्या महालाकडे आले. मिटला दरवाजा त्यांनी लोटून बघितला. तो बंद होता. महाराज साहेब, संभाजी राजांनी साद घातली. दरवाजा जाब देत नव्हता, देण्याच्या मनस्थितीत नव्हता. क्षणभर त्या मिटल्या दरवाजासमोर शंभूराजे घोटाळले आणि त्यांची पावले मासाहेब पुतळाबाईंच्या महालाकडे वळली. आपल्या कपाळावर मेण मळल्या कुंकवाची ठसठशीत 2 आडवी बोटं दर्पणात बघून रेखून घेतलेल्या पुतळाबाई कुणबिणीने समोर धरलेल्या पोसाला ती बोटे पुसत होत्या. महालात येताच मुजरा करून संभाजीराजे पुतळाबाईंच्या जवळ आले. त्यांच्या ताज्या ओल्या कुंकवाकडे बघत त्यांनी विचारले, आऊसाहेब, सुलूक म्हणजे काय? का करायचा तो? कुणाशी करायचा? तुम्ही केला आहे कुणाशी सुलूक? त्यांचे प्रश्न ऐकून पुतळाबाईंची चर्या गडावरच्या त्या ताणलेल्या अवस्थेतही आरक्त झाली. त्याला म्हणावेसे वाटले, आम्ही केला आहे जन्मोजन्मीचा सुलूक आमच्या कपाळीच्या कुंकवाशी. अंबेनं तो निभावण्याची ताकद आम्हास द्यावी. पण त्या तसे काहीच बोलू शकल्या नाहीत. म्हणाल्या, सुलूक म्हणजे तहकोंडीत फसल्या गेल्या माणसाची शरणागत. त्या शंभूराजांचे समाधान करू बघत होत्या. बाळराजे त्यांच्या ओल्या कुंकूपट्ट्याकडे बघत होते. त्या दोघांचे प्रतिबिंब बाजूच्या दर्पणात पडले होते. तो दर्पण स्वतःलाच म्हणत होता, या धाकट्या मासाहेब आणि बाळराजे यांचा किती जन्मांचा सुलूक आहे हे त्यांनाही माहीत नसेल. जिजाऊ साहेबांना सोबत म्हणून कोंढाण्यावर पोचते करून आलेल्या सोयराबाई आपल्या महालात होत्या. त्यांच्या कानावर मात्र यातले अजून काहीच आले नव्हते. आज राजे गड उतरणार होते. रजपूत मिर्झा राजाच्या गोटात जाण्यासाठी, बिनशर्त शरणागत पत्करून बेहत्यार भेट घेण्यासाठी, आपल्या माणसांची आणि मुलखाची झाली त्याहीपेक्षा होणारी मसनवट रोखण्यासाठी. आयाळ उतरविलेल्या सिंहाचे जसे असेल, सोंड छाटलेल्या राजहत्तीचे जसे असेल, वशिंड कापलेल्या अटकर पाड्याचे जसे असेल, तसेच हे जिणे होते. शरणागतीच्या मरण यातना कळायला राजाचे जातीवंत मनच असावे लागते. जीवापाड प्रेम केलेली कवड्यांची माळच छातीवर असावी लागते. या तहाच्या कागदावर राजे शाईने दस्तखत करणार होते. पुढे ही शाईच प्रथम राजांना गिळणार होती आणि नंतर अवघी शिवशाही, तमाम मराठशाही बुडवणार होती. तह म्हणजे पहिल्याने माघार आणि शेवटाला सर्वनाश. राजे कुणाशीच काही बोलत नव्हते. सर्व दरवाजे बंद असलेल्या दाभणधार पावसाने निर्दयपणे झोडपून काढलेल्या गडासारखे त्यांचे मन सुन्न बधीर झाले होते. निरोपाचे अदब मुजरे झडले. राजे संभाजी राजांच्या जवळ आले तसे त्यांच्या पायातील भगव्या बाकदार मोजड्यांजवळ कपाळ टेकवून संभाजीराजे वर उठले. दुष्काळी भुईकडे कोरड्या आकाशाने बघावे तसे राजे आपल्या फर्जंद शंभूकडे बघत होते.
सईबाईंचा सावळा चेहरा राजांच्या डोळ्यांसमोर तरळू लागला. तो बोलत होता, आमचे शंभूबाळ एकला जीव स्वारींच्या पदरी घातला. राजांच्या पिळवटल्या मनात विचार येऊन गेला, सई, तुम्ही तुमचा एकला जीव आमच्या पदरी घातलात मोठ्या भरोशानं, आणि आज आम्हीच आमचा आणि आमच्या साऱ्या मावळ माणसांचा जीव रजपुताच्या शेल्यात टाकायला चाललो आहोत. सई, माणसाच्या हयातीचं त्याच्या हातात काही राहत नाही हेच खरं. काही न बोलता राजांनी शंभू राजांच्या खांद्यावर आपला तळहात ठेवला. स्वतःलाच जडशीळ वाटणारा तो तळहात दोनदा त्यांच्या खांद्यावर कसनुसा थोपटला. राजे पालखीत बसले. डावी उजवी हेल खात पालखी वर उठली. आनंदराव, रघुनाथपंत, निराजी रावजी, नागोजी, बहिर्जी फर्जंद, विश्वासराव, कृष्णाजी जोशी यांनी पालखी भोवती कडे केले. तळपती पाती हातात पेलत हत्यारबंद धारकरी चालू लागले. श्रींच्या राज्याची शपथ घेणारा सर्जा सूर्य अंधाराशी तह करायला निघाला. राजांच्या पालखीकडे संभाजीराजे एक नजर बघत होते. कधी नव्हे ते आज घडले होते. गड सोडताना महाराज साहेब त्यांच्याशी काहीच बोलले नव्हते. पालखी दूर जात होती. संभाजीराजांना महाबळेश्वरावर सूर्यग्रहणाच्या दिवशी राजांनी कृष्णाकाठी सांगितलेले बोल आठवत होते. राहू केतू हे सूर्याच्याच भावकीतले पापग्रह त्याच्या धावणीची वाट रोखून धरतात. त्याची चाल दौड मुश्किल करून सोडतात. बाळराजे, सूर्यासही ग्रास पडतो. मिर्झा राजाच्या गोटाकडे राजे निघून गेले. आता राजगडावर जिजाऊ साहेब नव्हत्या, राजे नव्हते. नकळतच संभाजीराजे पुतळाबाईंच्या महाली रेंगाळत होते. पुतळाबाईंची एकचित्त देवपूजा, कुणबी दासदासींबरोबर सुद्धा माया ओसंडते बोलणे, राणी वशातील इतर बाईसाहेबांची अदब राखणे, सखू, राणू, अंबा, बाळीबाई ह्या आपल्या मुलीच आहेत अशी त्यांची देखभाल ठेवणे, थोडकेच पण खूप काळ लक्षात राहील असे घंटानादी बोलणे आणि केवड्याच्या कणसाभोवती पीळ धरून बिलगलेल्या असंख्य पात्यांपैकी एकाच पाकळी पात्याने बाहेर डोकावून पिवळ्या धमक उन्हात अंगभर तळपावे तसे त्यांचे सतेज दिसणे, या साऱ्या बाबींचा शंभू राजांच्या मनावर एक खोल ठसा त्यांना नकळतच उमटून गेला होता. मायाळू स्त्रीला आपल्या मायेची दवंडी पिटावी लागत नाही हेच खरे. आपल्या महालात गवाक्षाच्या महिरपीजवळ पुतळाबाई उभ्या होत्या. बाहेरच्या आभाळात दाटलेल्या अभ्रामध्ये आपली चिंतावली नजर त्या हरवून बसल्या होत्या. मध्येच भान येताच त्यांच्या डोळ्यांची टपोरी पाखरे फडफडत होती. दाटल्या आभाळाखालून सरसर धावत दूरवर होऊन पुन्हा माघारी फिरत होती. त्यांनी पूजा बांधलेल्या अष्टभुजा जगदंबेकडे बघत संभाजीराजे त्यांच्या पाठीशी उभे होते. मध्येच वळून गवाक्षातून डोकावत होते. दूरवर दिसणाऱ्या गुंजवणी नदीची धुरकट वळणे बघत होते. सरकार, थोरल्या महालानं याद केली. सोयराबाईच्या खाजगीकडच्या चंद्रा या कुणबी दासीने महालात येऊन अदबीने वर्दी दिली. ती ऐकताच पुतळाबाई मागे वळल्या. एक वार त्यांनी संभाजीराजांच्याकडे बघितले. पदरकाठ ठीक जमवून घेतला. चंद्रा कुणबीण आली तशी निघून गेली. चला बाळराजे, थोरल्या महालाची वर्दी आहे म्हणत पुतळाबाईंनी जगदंबेच्या मूर्तीकडे नकळतच एकदा नजर दिली आणि शंभूराजांच्या खांद्यावर आपला सुवर्ण कंकणे भरलेला हात ठेवून त्या थोरल्या महालाकडे चालू लागल्या. आपल्या महालात निळ्या शार पदरपोताचा शालू नेसलेल्या देखण्या सोयराबाई आपल्या कन्याराजे बाळीबाई यांच्याशी काहीतरी बोलत होत्या. दगडबंद भिंती धरून 2-4 कुणबिणी अदबीने उभ्या होत्या. महालाचा उंबरठा ओलांडताच पुढे होत शंभूराजांनी मासाहेब सोयराबाईंच्या पायांना हात लावले. सोयराबाईंनी त्यांना वर उठवून घेतले. बाळीबाई या सोयराबाईंच्या कन्याराजे पुतळाबाईंना बघताच धावत येऊन त्यांना बिलगल्या. त्यांचे दोन्ही दंड मायेने धरीत पुतळाबाईंनी सोयराबाईंना विचारले, का वर्दी देणं झालं आम्हास? स्वारीची गोटातून काही खबर? बहिर्जी आणि नागोजी रजपुताच्या गोटातून आत्ताच गडावर आलेत. त्यासाठीच तर वर्दी दिली धाकल्याबाईंना. काय झालं? तहबंदाच्या आड असलेले पुतळाबाईंचे काळीच फडफडले. स्वारीनं सुलूक मान्य केला. पुरंदर
कोंढाणा, रोहिडा, माहुली, लोहगड असे 23 किल्ले आणि त्यांच्या तर्फेचा 4 लक्ष होनांचा मुलूक रजपुतास देऊ केला. आता स्वारीकडं कुल 12 किल्ले आणि अवघा 1 लक्ष होनांचा मुलूक राहील. स्वारी कशी आहे? पुतळाबाईंनी त्यांच्या लालसर सरळ नाककळीकडे बघत शांतपणे विचारले. ठीक आहे. उद्या कोंढाणा रजपुताच्या माणसांच्या हवाली करून माँसाहेबांच्या सह गडावर येत आहे. सोयराबाई तुटक बोलल्या. त्यांच्या बिब्बेवाणाच्या काळ्याशार डोळ्यात कसली तरी चिंता तरळत होती. ती गड किल्ल्यांची होती की राजांची ते कळत नव्हते. सोयराबाईंच्या तोंडून जिजाबाई आणि राजे येणार हे ऐकताच संभाजीराजांचा चेहरा पोतासारखा उजळून गेला. पुतळाबाई आणि सोयराबाई यांच्याकडे बराच वेळ आलटून पालटून बघताना शंभूराजे विचार करीत होते. या दोन्ही माँसाहेब उजळ आहेत, पण मग एवढा फरक का वाटतो त्यांच्यात? त्या दोघी माँसाहेबांचे बोलणे थांबलेले बघून शंभूराजांनी सोयराबाईंना विचारले, माँसाहेब, तुम्ही केला आहे कधी कुणाशी सुलूक? त्या प्रश्नाने पुतळाबाई चमकल्या. शंभूराजांच्याकडे बघतच राहिल्या. सोयराबाईंचे बिब्बेवाणाचे काळेशार डोळे कसल्या तरी विचित्र तेजाने उजळल्यासारखे झाले. नाकाचा लालसर शेंडा थोडासा अधिक लालावला. त्या पटकन बोलून गेल्या, नाही, सुलूक आम्हास कधीच पसंत नव्हता. आता स्वारीनच तो मान्य केल्यावर इलाज कुणाचा? थोरल्या बाईसाहेब काय बोलतील हे ऐकण्यासाठी पुतळाबाईंनी त्यांच्या कपाळाच्या कुंकुम पट्ट्यावर नजर जोडली होती. त्यांचे बोलणे ऐकताच ती तिथून सुटली आणि सोयराबाईंच्या पायाच्या बोटात घातलेल्या चंदेरी जोडव्यांवर येऊन पडली. शंभूराजांना जवळ घेत सोयराबाई त्यांना म्हणाल्या, तुमचं मात्र ठीक झालं. कसलाच सुलूक न करता रजपुतांना तुम्हास 5000 मनसब देऊ केले. तुम्हाला ती घेण्यासाठी रजपुताच्या गोटात जावं लागणार एवढंच वाईट. चिंता वाटते तुमची. ही जिम्मेदारी तुम्ही कशी पेलणार? शंभूराजे काहीच उत्तरले नाहीत. कारण इतके किल्ले देऊन आबासाहेबांनी 5000 मनसब का घेतली या गोंधळात शंभूराजे गुंतले होते. सोयराबाईंचे बोलणे पुतळाबाईंना नीट कळलेच नाही. त्या सादिलवारीने बोलाव्या तशाच बोलल्या होत्या. नेहमीच बोलत होत्या. पदरकाठच्या जरतारी विणेत गळ्यातले मंगळसूत्र अडकले की जसे वाटेल तसेच पुतळाबाईंना सोयराबाईंचे बोलणे ऐकताना नेहमी वाटत आले होते. काही न बोलताच मग त्या शंभूराजांना म्हणाल्या, चला बाळराजे, कालेश्वरीचं दर्शन घेऊ. पुतळाबाईंनी कालेश्वरीला फुलपत्ती चढविली. तिच्या रुद्रमंगल रूपाकडे क्षणभर बघून डोळे मिटून हात जोडले. आई, काळाचा किल्ला तुझ्या हाती असता कसला फितवा केलास हा? तहाचा विपरीत काळ आणलास. बाळराजांना 5000 सरदारकीचं दान देववलंस. मनोमन असे म्हणताना पुतळाबाईंचे जोडलेले हात थरथरले. कपाळीच्या कुंकवाचा जोड पट्टा आक्रसला. कालेश्वरीचे दर्शन घेऊन पुतळाबाई आणि शंभूराजे परतले. दिवस मावळतीला कलाटणी घेत होता. करे पठारावरच्या पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झा राजाचा केशरी रंगाचा आलिशान रजपुती शामियाना उभा होता. त्याच्या झालरीदार कनाती वाऱ्याने फडफडत होत्या. समोर तोफा माऱ्याने काळवंडलेला पुरंदर खडा होता. रजपुताच्या शामियान्यात हिंदुस्थानी तलम नकसदार गालिचांची बैठक अंथरली होती. जरी बतूच्या झगझगीत खोळी घातलेले लोड मांडलेले होते. सोनेरी वेलबुट्टीचा एक उंच हुक्का नक्षीदार चौरंगावर ठेवला होता. त्याची पट्टेदार काळी बाळी धुरनळी डाव्या हातात घेऊन मिर्झा राजा बैठकीच्या लोडाला रेलून बसला होता. एका कोपऱ्यात धूपदानातील कनोजी धुपाच्या धुराची वळी वर उठत होती. मिर्झा राजासमोर खाली मान घातलेले राजे बैठकीवर मांडलेल्या शतरंजाच्या पटावरील एकमेकांना लागून पसरलेल्या काळ्या बाळ्या चौकांकडे एकटक बघत बसले होते. ते चौक त्यांच्या जीवाची घालमेल निरखित होते. निकोलो मनुची हा गोरा साहेब आपल्या मांडीवर पिसे खोचलेली थोराड टोपी ठेवून तिथे अदबीने बसला होता. तो मिर्झा राजांच्या तोफखान्यावरचा अधिकारी होता. शतरंजच्या अक्कलबाज खेळात त्याला चांगलाच रस होता. राजांच्या पापणीकडा लालावल्या होत्या. रात्रभर जागून त्यांनी मिर्झा राजाचा मुन्शी उदयराज आणि सूरजसिंग कछवाह यांच्याशी तहाच्या वाटाघाटी केल्या होत्या. उत्तर रात्रीला मिर्झा राजाचा 5 कलमी तह मान्य करून त्यावर दस्तखत केले होते.
शेल्यात हात बांधून मिर्झा राजांची खालमानेने भेट घेतली होती. या तहाने राजांनी औरंगजेबाला 23 किल्ले आणि 4 लक्ष होनांचा मुलूख देऊ केला होता. हुकूम होईल तेव्हा औरंगजेबाच्या दक्षिण सुभेदाराबरोबर फौजेनिशी मोहिमेवर जायचे मान्य केले होते. तहाची तामिली होईपर्यंत शंभू राजांना रजपुताच्या गोटात ओलीस म्हणून ठेवण्यासाठी आणून पोचविण्याचे पत्करले होते. कस्तुरी हरवलेल्या मृगावर रान दवण्याचा उग्रट वास शोधित फिरण्याची पाळी यावी तशी राजांची स्थिती झाली होती. या अवस्थेत हा शतरंजाचा पट मांडण्यात आला होता. मिर्झा राजाने पेश केलेल्या तबकातील शतरंजाची सफेद मोहरी राजे आपल्या सडक बोटांनी पटावर मांडू लागले. हत्ती, घोडे, उंट, वजीर पटावर चढले. वनगाईच्या काळ्या शिंगांची बनविलेली काळीशार प्यादी मोहरी मिर्झा राजाने आपल्या गरगरीत बोटांनी पटावर मांडली. दोन्ही बाजूंचे पट मांडून झाले तरी काही क्षण तसेच गेले. उत्तर हिंदुस्थानी बोलीत मिर्झा राजा संथपणे म्हणाला, खेलिये चाल राजा साहब. त्याच्याकडे न बघताच राजे पटावर नजर ठेवून म्हणाले, आप खोलिये राजाजी, हक और दर्जा आपका है. नाही. मिर्झा राजाने पुन्हा एकदा धुराची वळी खोलवर चूस करून बाजूला फेकली. कपाळावरचा केशरी टिळा चढवीत तो म्हणाला, शतरंज का एक दस्तूरी रिवाज है. सफेद प्यादे फर्जी जनाना होते हैं और शतरंज में पहली चाल रहती है जनाने की. काले प्यादे फर्जी मर्दाना होते हैं. जवाब रहता है मर्दाने का. मिर्झा राजे स्वतःवरच खुश झाले. मांडीवर थाप देऊन मनूचीकडे बघत गडगडून हसले. राजाने चमकून मिर्झा राजाकडे पाहिले. त्यांच्या छातीवरची कवड्यांची माळ थरकून उठली. डोळे आग ठिणग्या फेकू लागले, पण ते काही बोलू शकत नव्हते. ती नजर बघून मिर्झा राजा चरकला. डाव्या हातातील नळी बाजूला ठेवून तो लगबगीने म्हणाला, बुरा ना मानो राजा साहब, हमने सिर्फ रिवाज बताया. आप चाहते हो तो हम खोलते हैं पहली चाल. मिर्झाने राजांच्या पटावरील सफेद प्यादांना आपल्याकडे घेण्यासाठी आपला हात पुढे केला. त्याचा हात मध्येच थोपवून आपल्या पटावरचे एक प्यादे राजांनी पुढे सरकवले. खेळ सुरू झाला. बराच वेळ खेळ चालला होता. राजांचे शतरंजात लक्ष नव्हते. पटाच्या चौकात त्यांना मिर्झा राजाने गिळलेले 23 गड दिसत होते. त्या चौकांनी जखडून टाकलेले शंभूराजे दिसत होते. रुजाम्यावर बसलेल्या निकोलो मनुची आपल्या लाल नाकावर दाटणारे घामाचे थेंब मधून मधून रुमालाने टिपत राजे आणि मिर्झा राजे यांची प्यादीमार टक लावून बघत होता. राजांच्या चाली त्याला विचित्र वाटत होत्या. जनाना आणि मर्दाना कितीतरी प्यादी आता पटावरून हटली होती. एका तबकात एकमेकांना बिलगून खेळ बघत पडली होती. खेळ शेवटच्या भरडाव टप्प्यात आला. एकाएकी मिर्झा राजाने कौशल्याने आपला वजीर पुढे घेत सफेद राजाला शह दिला. एक मोहरे आडवे घालून राजाने तो शह मोडून काढला. खेळ हातघाईला आला. आता प्रत्येक मोहरे विचाराने हलवायला पाहिजे होते. पुढे काढलेल्या वजीराच्या पाठबळात मिर्झा राजाने आपला तिरक्या चालीचा उंट हलविला. राजांच्या सफेद राजाला पुन्हा शह पडला. बराच विचार करून राजांनी 2.5 घरे छलांग घेणारे आपले दुडक्या चालीचे घोडे आडवे टाकून तो शह पुन्हा मोडून काढला. त्या घोड्याने मिर्झा राजाच्या काळ्या राजाला शह घातला. मनूची एकटक खेळ बघत होता. राजांची घोड्याची चाल त्याला एकदम आवडली. आपल्या टोपीच्या पिसांवरून हाताची बोटे सरसर फिरवीत तो राजे आता आपले घोडे कसे कसे हलवतील याचा मनोमन अंदाज करू लागला. मिर्झाचा काळा राजा राजांच्या एकाच घोडेशहाने पुरा कोंडून टाकलेला त्याला स्पष्ट दिसू लागला. राजांनी पुढे टाकलेल्या घोड्याला सफे मारून काढण्यासाठी मिर्झा राजाने आपल्या वजीरावर हात ठेवला. ही एकच चाल खेळता येण्याजोगी उरली आहे असे त्याला वाटले. राजांनीही मिर्झा आता तीच खेळी खेळणार असे मनोमन वाटले. आपले घोडे आपण फुका बळी दिले अशी चुटपुट लागली. धुराच्या वळ्यांचा एक दमदार झुरका खेचून आपका घोडा छलांग मार के हमारे राजा पर बेमुरवती से आ गया, मगर हकना काम आ गया असे म्हणत मिर्झा राजाने पांढरे घोडे पटावरून पटकन उचलले आणि त्याच्या चौकात आपला काळा वजीर पुढे सारला. घोडे तबकात टाकले. ते बघताना इतका वेळ शांतपणे शतरंज बघणारा निकोलो मनुची मात्र न राहून पटकन आपल्या टोपीकर भाषेत म्हणाला,
ओ नो, इट कांट, वो नहीं मार सकता. मनोचीने मिर्झा राजाने तबकात हटवलेले पांढरे घोडे पुन्हा उचलून घेतले. त्या घरात बसविले. मिर्झा राजाचा काळा वजीर मागे हटवून त्याच्या पूर्वीच्या घरात बसवला. पटावर दूर एका कोपऱ्यावरच्या घरात असलेल्या राजांच्या पांढऱ्या उंटाकडे बोट दाखवीत मनोचीने मिर्झा राजाला पटवून दिले की त्या उंटामुळे काळा वजीर जखडबंद झालेला आहे. तो आपला चौक सोडून राजाला शहात टाकत घोड्यावर चाल घेऊच शकत नाही. राजांच्या हातून घोडे असे फेकले गेले होते की त्यांचा एका कोपऱ्यात असलेला राजावर डोळा ठेवणारा उंट आपोआप मोकळा झाला होता. आपल्या तिरक्या मार्गाने मिर्झा राजाचा वजीर त्याने परस्पर जखडबंद करून दाबून टाकला होता. आपल्या कमानबाग भुवया वर चढवीत मिर्झा राजा राजांच्या त्या पांढऱ्या उंटाकडे क्षणभर डोळे ताणून बघतच राहिला. मग निकोलो मनुची आणि राजांच्याकडे हताशपणे बघत आपल्या दोन्ही मांड्यांवर तळहाताची थाप देत मिर्झा राजे स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला. बिलकुल दुरुस्त, वो नहीं मर सकता. राजांचा घोडेशह मिर्झा राजाला निखळून काढायला वावच उरला नव्हता. हार मान्य करून त्यासाठी आपल्या काळ्या प्याद्यांचे तबक पालथे घालीत मिर्झा म्हणाला, फतह आपकी हुई राजा साहब, हमने शिकस्त ली. दस्तूर म्हणून मिर्झा राजाने आपल्या डाव्या हातातील पुष्कराजाची अंगठी उतरवली आणि ती राजांच्या पटावर ठेवली. ती खेळातील फत्तेची रिवाजी शाही बक्षिसी होती. लगबगीने ती उचलून पुन्हा मिर्झा राजाच्या हातात ठेवीत राजे म्हणाले, हम हार जीत मामूली मानते हैं राजा जी. इजाजत हो तो मन की एक बात खोल देना चाहते हैं. हां, जरूर. मिर्झा राजाला राजे काय बोलणार याचा काहीच अंदाज येईना. त्याच्या कपाळावरचा केशरी टिळा नकळत आक्रसला. तबकातील आणि पटावरच्या पांढऱ्या सफेद प्याद्यांकडे राजांनी क्षणभर नजर दिली. ते रंग सतेज उजळपण बघताना त्यांना आपल्या मासाहेबांची आठवण झाली. क्षणात मिर्झा राजावर विट्यागत नजर रोखून त्याच्या डोळ्यात आपल्या बाकदार नाकाचा शेंडा खोल खोल रुतवीत नागफण्यागत ताठ मान ठेवून राजे शांतपणे म्हणाले, राजाजी, मर्दाना कितना भी बडा हो, जन्म लेता है जनाने की कोख में. आणि ते ऐकताना मिर्झा राजाच्या तोंडातली धुराची वळी घशात अडकली आणि हातातील हुक्का नळी त्याला नकळत घरंगळून बैठकीवर आडवी झाली. क्रमशः